तर आता सुरू झाले आहे सणासुदीचे दिवस। त्यासाठी आपण घरादाराची सफाई करतो। तर त्यासाठी आपल्याला आज आपल्या चेहऱ्याची सुद्धा सफाई करायची आहे। म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील डाग, वांगाचे डाग, काळे डाग हे सर्व आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती घालवायचे असेल तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे एक सुंदर स्वस्तात मस्त घरगुती उपाय। तर तो उपाय तुम्ही नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पूर्ण व्हिडिओ खूपच तुमच्यासाठी असा फायदेशीर ठरणार आहे। तर अगदी स्वस्तात मस्त आपण लेप बनवणार, तर व्हिडिओला करूया सुरुवात। नमस्कार, मी करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आहे सणासुदीचे दिवस, त्यासाठीच मी तुमच्यासाठी खास जादुई लेप घेऊन आलेले आहे। कारण सणासुदीमध्ये आपण आपलं घर स्वच्छ करतो, घरातील भांडे स्वच्छ करतो, पण आपल्या चेहऱ्याकडेच आपलं लक्ष नसतं। तर आज कामातला वेळ काढून, वेळातला वेळ तुम्हाला काढून हे उपाय करायचा आहे आणि खूप जास्त वेळही लागणार नाही आणि अगदी कमी खर्चात, म्हणजे 2 रुपयात तुमचा हा इलाज होणार आहे। 2 रुपयात तुमचा चेहरा इतका छान दिसणार आहे की तुम्हाला प्रत्येक जण विचारणार आहे की कुठलं फेशियल केलं। तर हा उपाय सांगण्याआधी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आजचा आपला उपाय आहे जादुई त्रुटी। तर एवढासा त्रुटीचा खडा तुमच्या चेहऱ्यावर बघा आज काय जादू करणार आहे। तर याच त्रुटीपासून आपल्याला आज लेप बनवायचा आहे आणि त्यात एक फक्त 10 रुपयाची वस्तू आपल्याला टाकायची। या स्वस्तात आणि मस्त लेपामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे डाग, वांग, तुमच्या चेहऱ्यावर जर मुरमाच्या जखमा असतील त्या पूर्ण क्लिअर होणार आहेत। फक्त 1 महिना तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 1 महिना म्हणजे महिन्यातील 4 वेळाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 4 वेळातच तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे। कारण आता सगळे सण आहे, पुढे तर यायलाच आहे। पुढे येईल दसरा झाल्यावर दिवाळी, सर्व आपले मोठमोठे जे सण आहेत त्या सणांसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे। तर आता आपण लेप, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पारिस। इथे मला पारिस लागणार आहे। तर याला आमच्याकडे पारिस म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असेल तर मी तुम्हाला हे दाखवते आहे। हे आहे पारिस, तर याला आमच्याकडे पारिसच म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पारिसावर आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे। आधी हे पारिस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यावरती थोडं पाणी टाकून त्रुटीचा गोळा आपल्याला त्यावरती घासायचा आहे 2 मिनिटे। 2 मिनिटे यावर त्रुटी घासलेली आहे। तर बघा गोलगोल इथे त्रुटी घासते आहे, त्यामुळे त्रुटी त्याच्यावरती उगाळला जाईल। त्रुटी उगाळून झाली की आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ उघडायचा आहे, तो म्हणजे जायफळ। जे जायफळ आपण पूर्णामध्ये टाकतो, बऱ्याच गोष्टींसाठी आपण हे जायफळ वापरत असतो, त्यामुळे पोट चांगलं राहतं, पचन चांगलं होतं। पचनासाठी सुद्धा आपण जायफळ वापरतो, तर तेच जायफळ आपल्याला आपल्या चेहऱ्यांसाठी वापरायचं आहे। तर जायफळ आणि त्रुटीचा लेप हा आपल्याला आता बनवायचा आहे। तर इथे मी त्रुटी आणि जायफळचा लेप बनवलेला आहे। हाच लेप आपल्याला चेहऱ्यासाठी लावायचा आहे आणि हाच लेप जो आहे तो आपल्या चेहऱ्यावरती कमालची जादू करणार आहे। तर हा लेप माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलेला आहे। पूर्ण चेहऱ्यावरती मी इथे लावलेला आहे, कारण याआधी सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती वांगाचे खूप डाग पडले होते। पूर्ण जो माझा हा चेहरा आहे इथे पूर्ण काळपट झालेलं होतं। इथे वेगळं आणि इथे वेगळं दिसायचं, माझा पूर्ण चेहरा कसा काळा आला होता। तर हे पूर्ण वांग जे माझ्या चेहऱ्यावरती होते ते पूर्ण याने क्लिअर झाले आणि डिलिव्हरीमध्ये मला दुसऱ्या आणखी बघा इथे थोडे तुम्हाला डार्क सर्कल दिसत असतील, तर इथे थोडे मला डाग आलेले आहे। तर आता सध्या माझा तोच उपाय चालू आहे। तर हे डाग सुद्धा माझे काही दिवसामध्ये नष्ट होणार आहेत। तर त्या दिवाळीपर्यंत माझा चेहरा पूर्ण क्लीन होणार आहे। तर तुमचाही होईलच, कारण तुम्ही सुद्धा हा उपाय सुरू करा। हा लेप आपल्याला 15 मिनिटे आता आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचा आहे। त्यानंतर नॉर्मल पायाने हा चेहरा धुवून टाकायचा आहे ना जादुई उपाय आणि सोप्यात सोपा। कारण आता कामांचे दिवस आहे, खूप जास्त कामाची गडबड आहे, त्यामुळे मी तुम्हाला पटकन होणारा सोपा असा उपाय सांगितलेला आहे। तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।